नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा आहे सोमवार, सकाळचे वाजलेत आता ऑलमोस्ट 8 वाजलेत आणि मी आत्ता नागाववरून जस्ट आलो आहे. कारण काल आपण गेलेलो नागावला माझ्या मित्राकडे अंकितकडे. आणि मी आज सकाळी का ब्लॉग शूट करतो आहे कारण काल मी ह्या ब्लॉगची एंडिंग केली नाही. हा ब्लॉग फक्त आपला एक कोकणामध्ये आरत्या कशा केल्या जातात त्याच्या संदर्भात असणार आहे. तर तो नक्की बघा, तुम्हाला मजा येईल. आमच्या कोकणामध्ये कशा आरत्या केल्या जातात ते तुम्हाला या माध्यमातून मी तुम्हाला या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणजे प्रत्येक घरामध्ये आरती करायला गेलेलो आपण आणि त्या प्रत्येक घरामध्ये आरती करत असताना आपण वेगवेगळ्या चालीमध्ये वेगवेगळ्या सुरामध्ये आरत्या म्हणतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या म्हणतो. तर ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा. आणि काही ठिकाणी मी आरत्या म्हणजे दोन चार घरांचं माझं आरत्या करण्याचा मिस झालं आहे. कारण आपल्या कॅमेऱ्याची मेन म्हणजे सकाळपासून शूट करत होतो आणि मध्ये चार्ज केला नव्हता, त्याच्यामुळं कॅमेरा डेड झाला. आणि मोबाईलच्या याच्यामधून एवढा काही क्लिअर चांगला येत नाही कारण लायटिंग कंडिशन डिफरंट असते प्रत्येकाच्या घरामध्ये त्याच्यामुळं. तर माझा मित्राचा पण चॅनल आहे अंकितचा, तर अंकितच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, अंकित गायकवाड ब्लॉग्स. आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलमोस्ट आपले आता 967 सबस्क्रायबर व्हायला आलेत आणि 33 सबस्क्रायबरची गरज आहे आपल्याला चॅनल मॉनिटाईज व्हायला. आणि आपलं खूप मोठा पल्ला तर गाठायचा आहे याच्यापुढं. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि आपला खूप मोठी फॅमिली ग्रो करायची आहे. एक मराठी आपलं चॅनल आहे, तर नक्की सपोर्ट करा. आणि आमच्या कोकणामध्ये कशा आरत्या केल्या जातात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. आता काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आरत्या म्हणल्या जातात. म्हणजे आता आमच्या पेणमध्ये वेगळ्या आरत्या, वेगळ्या चालीमध्ये आरत्या म्हणतात. अलिबाग साईडला वेगळ्या आरत्या म्हणतात. आता माझ्या मित्राच्या गावी गेले लोक नागावमध्ये, तिकडे वेगळ्या प्रकारे आरत्या म्हणतात. तर हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे आपला. मी सगळ्या का पूर्ण आरत्या शूट केलेल्या नाही, घाबरू नका. पूर्ण नॉर्मल आरत्या मेन काय आहे आरत्या त्या अर्ध्या आणि त्याच्या आरत्यामध्ये काय मजा असते. कारण काही ठिकाणी तुम्हाला नाश्त्याची सोय असते, प्रसाद असतो. मध्ये कशी आता प्रसाद बोलल्यानंतर नाश्ता बोलल्यानंतर पहिला नाश्ता ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे जाणार आरत्या करायला. मग ते असं झालेलं आहे आपल्यासोबत सीन. तर पुढं बघा, तुम्हाला समजून येईलच काय विषय आहे तो. तर बघा पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये पण आपले 2 पार्ट होणार आहेत, म्हणजे 2 अजून ब्लॉग होणार आहेत. जे आपण माझ्या मित्रांच्या घरी दर्शनासाठी गेलेलो तर त्याचा पण ब्लॉग एक होणार आहे. आणि एक स्पेशल ब्लॉग होणार आहे आपला, की जी सूप बनवण्याची पद्धत आहे. सूप म्हणजे आता काय म्हणतो आपण फुणायला घेतो किंवा तांदूळ निवडायला, भात निवडायला, काय निवडायला जे सूप घेतो, तर ती कशी प्रकारे बनवलं जातं, त्याचा प्रोसेस कसा आहे बनवण्याचा आणि तिथल्या लोकांना काय डिफिकल्टी येते. खास करून आपल्या बुरुडालीमध्ये म्हणजे नागावमध्ये बुरुडालीमध्ये ह्या सूप मेकिंगचा प्रकार म्हणजे तिथं सूप बनवली जातात. म्हणजे त्या नागावमध्ये बुरुडालीमध्ये मला तर वाटतं अलिबाग तालुक्यामध्येच पहिलं हे असेल की जिथे प्रॉपर सूप बनवले जातात. ती कशी बनवले जातात त्याचा पण एक ब्लॉग असणार आहे. तर तो पण जाऊन ब्लॉग बघा तुम्ही. आणि हा पण ब्लॉग पूर्णपणे बघा. पूर्णपणे ब्लॉग बघितल्यानंतर शेवटला ब्लॉग बघितलं झाल्यानंतर गणपती बाप्पा अशी कमेंट करा. आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या आरत्या बोलल्या जातात किंवा कशा प्रकारे आरत्या बोलल्या जातात हे पण कळवा आम्हाला, म्हणजे जेणेकरून समजेल की प्रत्येक भागामध्ये कशा आरत्या बोलल्या जातात हे मला समजेल. आणि तुम्हाला नक्कीच त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन, सगळ्यांना रिप्लाय देईन. आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. कारण आपल्याला आता लवकरच या गणपतीच्या आतमध्ये म्हणजे गणपती विसर्जनाच्या आतमध्ये आपल्याला चॅनल ऑलमोस्ट 1000 सबस्क्रायबर तरी करायचे आहेत आपल्याला. वॉच राहिला विषय बाजूला. तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा मस्त. आणि आम्ही सकाळी झोपलो आहे मस्त 3 वाजता झोपलो आहे ना, 6 वाजता उठून. अंकित आता गेला आहे पुण्याला आणि मी आलो आहे पेणला इकडे घरी आपलं. तर चला नक्की बघा मस्त ब्लॉग. आणि बाकीचे पण ब्लॉग बघा, पुढचे बघा, मागचे बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. चला एन्जॉय करा ब्लॉग.
आता आपले आरती झाले आणि पावभाजी नाश्ता म्हणून असतो घरात, कोणतरी ठेवतो एक मेन माणूस. आता पावभाजी खातोय आम्ही सगळेजण, इकडे बसलेत. आरतीचा ब्लॉग होणार आहे आपला. म्हणजे 100% आहे काय
Moria,